नमस्कार। रविवार 16 ऑगस्ट 2020 च्या बाजार गप्पाच्या या भागामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन संदर्भात बाजार गप्पांचा विषय रिलायन्स। दोन कारणांनी रिलायन्सचा विषय मला घ्यायचा आहे। मला कल्पना आहे की साधारणपणे 3-4 भागांपूर्वी मी रिलायन्सचा विषय घेऊन बाजार गप्पाच्या माध्यमातून आपल्या समोर आलो होतो, पण त्याच वेळेला जर अनेकांच्या लक्षात असेल तर मी असं म्हटलं होतं की ज्या वेगाने भारत सरकार आणि एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्था गलवान आणि आत्मनिर्भर या दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेकडे जात आहे आणि वेगवेगळ्या चीनी ॲप वरती बंदी घालत आहे, तर तो दिवस लांब नाही की जेव्हा रिलायन्सच असं म्हणेल की एखाद्या अशा गाजलेल्या ॲप मध्ये आता आम्ही भागीदारी घेतोय। आणि बरोबर तीच घटना या आठवड्यात घडली आहे आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय रिलायन्स। आपल्या सगळ्यांनी वाचलं असेल की टिकटॉक ही रिलायन्सच्या संपर्कात आहे आणि एकंदरीतच टिकटॉकचं जे बाकीचं व्याख्यान आहे किंवा व्याप आहे ते रिलायन्स ताब्यात घेण्याची शक्यता आहे। अनेक जण त्या बाबतीत असं सांगताय की गुगल सुद्धा आणि मायक्रोसॉफ्ट सुद्धा टिकटॉकशी चर्चेत आहे आणि विशेषतः मायक्रोसॉफ्टची चर्चा ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, पुढच्या पातळीवरती आहे। त्यामुळे खरोखरच रिलायन्स किती प्रमाणामध्ये टिकटॉक हे ताब्यामध्ये घेईल किंवा घेऊ शकेल किंवा काय पद्धतीचा भागीदारी त्याच्याशी करू शकेल याबद्दल काही जणांच्या मनात शंका आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की जो तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय रिलायन्स आहे। मला स्वतःला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की रिलायन्स जिओ मध्ये सुद्धा मायक्रोसॉफ्टची पूर्णपणाने भागीदारी आहे। ही भागीदारी फक्त भांडवली भागीदारी नाही, काही प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाची ही भागीदारी आहे आणि त्याच रिलायन्स जिओ मध्ये सुंदर पिचाईच्या नेतृत्वाखाली ही एक पार्टनरशिप आहे किंवा भागीदारी आहे। आणि सुंदर पिचाईनी असं जाहीर केलंय की अक्षरशः राईट फ्रॉम द स्क्रॅच टू द बॉटम किंवा बॉटम टू द टॉप अशा पद्धतीचा विचार किंवा अशा पद्धतीचे ऍप्स ही या माध्यमातून निर्माण होतील। हा जर विचार केला तर असं लक्षात येईल की गुगलची जर वैयक्तिकरित्या किंवा स्वतंत्ररित्या बोलणी कुठच्या स्टेजवरती आहे ही गोष्ट वेगळी, पण या नात्या स्वरूपामध्ये रिलायन्स जिओ एकतर व्हेंडर म्हणून किंवा ओनर म्हणून रिलायन्स टिकटॉक किंवा तशा आशयाच्या किंवा तत्सम कोणत्या ना कोणत्या तरी ॲप मध्ये सहभागी होतील हे अत्यंत उघड आहे। आणि असं जर खरोखरच झालं आणि जे व्हायची शक्यता मला स्वतःला खूप दाट वाटते, तर रिलायन्स हे एका पूर्णपणाने वेगळ्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये जाईल। आज जो आपल्या शेअर बाजारामध्ये रिलायन्सच्या शेअर्स बद्दल जो अत्यंत मोठा ट्रेंड दिसतोय, जसं माझ्या बाजार गप्पांच्या एका भागामध्ये मी आधीही म्हटलं होतं की तुमच्याकडे असलेल्या एकूण शेअर्स रिलायन्सच्या शेअर्स पैकी निदान 1/3 शेअर्स मध्ये तरी ट्रेडिंग करावं अशा पद्धतीचा हा बाजारभाव आहे। मग सेन्सेक्स 37,000 आहे की सेन्सेक्स 37,000 आहे की तो येणाऱ्या काळामध्ये वाढेल की येणाऱ्या काळामध्ये कमी होईल याची चर्चा करण्यात काही अर्थ नाही। टेक्निकल अनालिसिसच्या आधारे अनेक जण असं सांगतायत की फार मोठ्या प्रमाणावरती सेन्सेक्स खालच्या पातळीवरती येईल। दर आठवड्याला त्याला हुलकावणी देत मात्र सेन्सेक्स वरतीच जातोय। अगदी ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून आपला सेन्सेक्स ज्या पद्धतीने वर गेलाय हे जर लक्षात घेतलं आणि त्याच्यातला फार मोठा भाग हा रिलायन्सच्या शेअर्सच्या बाजारभावांचा आहे हे जर लक्षात घेतलं तर त्याही अर्थाने रिलायन्सचा विचार करणं हे बाजार गप्पाच्या या भागाचं उद्दिष्ट आहे। कारण एकीकडे रिलायन्स जिओ मध्ये अत्यंत थोड्या काळामध्ये बाकी सगळीकडे इतकी विपरीत आर्थिक परिस्थिती असताना मोठ्या प्रमाणावरती झालेली थेट विदेशी गुंतवणूक, निरनिराळ्या उद्योगांना ताब्यात घेण्यामध्ये, मर्ज करून घेण्यामध्ये, विलिनीकरण करून घेण्यामध्ये रिलायन्सचा असलेला पुढाकार आणि त्याच वेळेला रिलायन्सने टिकटॉक कडे वेधलेलं लक्ष, या नानाविध घटना तसंही पूर्वी म्हटलं जायचं आणि ते तर आता एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन पोचलं की रिलायन्स किंवा अंबानीना सरकारची गरज नसते, तर सरकारला रिलायन्स किंवा अंबानीची गरज असते। आता त्यातल्या अंबानी या नावामागे मुकेश अंबानी असं स्पेसिफाय झालंय इतकंच। प्रश्न असा असतो की अशा जेव्हा मोठ्या प्रमाणावरती घटना घडत असतात त्यावेळेला पुढच्या पिढ्यांमध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये हे व्यवस्थापन किती आणि कशा पद्धतीनं सुरू राहील। आणि त्याही दृष्टीने रिलायन्सच्या बाबतीत जी दुसरी बातमी अलीकडच्या 2 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी पेपरमध्ये वाचली आहे ती फार लक्षपूर्वक पाहण्याजोगी आहे। केवळ पाहण्याजोगी आहे असं नाही, तर या नात्या स्वरूपामध्ये आपल्या वैयक्तिक रूपामध्ये सुद्धा आपण त्याचं अनुकरण करावं आणि ताबडतोबीने अंमलबजावणी करावी अशा ही घटना आहे।
आपल्या सगळ्यांच्या वाचनात आलेलं असेल की मुकेश अंबानींनी आत्ता असं जाहीर केलंय की फॅमिली काउन्सिल नावाची संकल्पना ते स्वतःच्या उद्योगामध्ये राबवत आहेत. माझ्या 2 आठवड्यांपूर्वीच्या रिलायन्सवरच्या बाजार गप्पांमध्ये मी असं म्हटलं होतं की रिलायन्स जिओ हे टिकणारं गणित आहे असं स्वतः अंबानींचा विश्वास असावा. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुकेश अंबानींच्या घरातली पुढच्या पिढीचे जे 3 प्रतिनिधी आहेत त्या तिन्ही प्रतिनिधींचा रिलायन्स जिओच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरती किंवा संचालक मंडळावरती झालेली नियुक्ती. आणि मग यालाच अनुलक्षून आता मुकेश अंबानींनी असं जाहीर केलंय की पुढच्या पिढीतले हे 3 संचालक, त्या कुटुंबातली एक वरिष्ठ व्यक्ती, 2 इंडिपेंडंट डायरेक्टर्स आणि काही चार्टर्ड अकाउंटंट अशांचं फॅमिली काउन्सिल निर्माण केलं जाईल. आणि या फॅमिली काउन्सिलच्या माध्यमातून या 3 जणांना एकंदरीतच संपूर्ण उद्योगाची पूर्ण कल्पना दिली जाईल. म्हणजे ज्या वेळेला या स्वतंत्रपणाने रिलायन्स ग्रुपमधल्या कोणत्या ना कोणत्या तरी कंपनीची किंवा अगदी रिलायन्स जिओमध्ये अत्यंत महत्वाची अशा पद्धतीची भूमिका पार पडताना अनुभवाच्या दृष्टीने, मग तो तांत्रिक असेल, तो व्यावसायिक असेल, तो वित्तीय असेल, याबाबत ही पिढी तयार झालेली असेल. एकंदरीतच रिलायन्सनी हे पाऊल उचलत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कदाचित तो करोनाचा परिणाम असेल किंवा करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं तांत्रिक आणि आर्थिक बदल होत आहेत ते पाहू जाता केवळ रिलायन्स किंवा केवळ मुकेश अंबानी असं नव्हे तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विविध कंपन्यांमध्ये या ना त्या स्वरूपामध्ये त्या कंपनीची प्रमुख भूमिका ही आत्ताच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जाते. पण अशा पद्धतीनं व्यावसायिक दृष्ट्या फॅमिली काउन्सिल तयार करून त्याचं व्यावसायिक किंवा ज्याला आपण पुढचा सक्सेशन प्लॅनिंग किंवा वारसा पिढी तयार करणं असं म्हणू, याबाबत रिलायन्सनी उचललेलं पाऊल हे मला स्वतःला फार मनापासून आवडलेलं आहे. आपण कोणत्याही स्वरूपामध्ये कितीही छोट्या प्रमाणामध्ये व्यावसायिक असू किंवा अगदी नोकरदार असू तरी बहुतांश वेळेला आपली गुंतवणूक किंवा आपले आर्थिक व्यवहार आपल्या पुढच्या पिढीला किंवा घरातल्या इतरांना माहिती असतातच अशातला भाग नाही. अशा वेळेला आपण मुकेश अंबानी एवढे मोठे व्यावसायिक नसू, काही ट्रिलियन डॉलर्सची आपली उलाढाल नसेलही, पण आपली जी वैयक्तिक उलाढाल असते ती आपल्या दृष्टीनेही मोठीच असते. त्याचे पुरेसे व्यवहार आपल्या घरातल्यांना माहिती असणं, अशाही दृष्टीने निदान त्या स्वरूपामध्ये आपण फॅमिली काउन्सिलचा विचार करतो का हे लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित अशा अनेक सकारात्मक घटनांचा भाग म्हणून रिलायन्सच्या शेअर्सचे बाजारभाव चढे राहतात का याचाही विचार करायला लागेल. आणि तसं जर असेल तर आजच्या बाजार गप्पांमध्ये रिलायन्सचा विषय घ्यायचं तेही एक कारण आहे. साधारणपणे आपण शेअर्सच्या बाजारभावांचा विचार करताना फार तर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या 2च गोष्टींचा विचार करतो. पण अशा पद्धतीचं फॅमिली काउन्सिलची स्थापना किंवा अशा पद्धतीचा नवीन एखादा बिझनेस ताब्यात घेण्याची घोषणा याचा आपण कसा विचार करतो हेही लक्षात घेण्याजोग आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं की एखादा नवीन व्यवसाय ताब्यात घेणं हे आपण फंडामेंटल काउन्सिलच्या दृष्टिकोनातून जरूर विचारात घेतो. परंतु अशा पद्धतीचं फॅमिली काउन्सिलिंग करून सक्सेशन प्लॅनिंग तयार करणं याचाच अर्थ अत्यंत उघड आहे की रिलायन्सची येणाऱ्या काळातल्या या सर्व प्रकल्पामधला जो स्वारस्य आहे, जो स्टेक आहे, तो अल्पकालीन नाही. आणि ज्या पद्धतीनं रिलायन्सनं 80च्या दशकापासून आपला विस्तार करत नेलाय की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 80 आणि 90च्या दशकामध्ये मग अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असू दे किंवा मंदी असू दे, आपल्या देशातल्या रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी या रिलायन्सनं निर्माण केलीत ही गोष्ट लक्षात घेऊ. मी रिलायन्सचा ब्रँड अँबॅसेडर नाही, परंतु सेवा प्रधान क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी मध्ये सुद्धा रिलायन्स सारखी एक इंडस्ट्रियल ग्रुप आपला स्टेक वाढवत नेतो, अर्थव्यवस्थेमधला आपला वाटा वाढवत नेतो. त्याला असे अनेक घटक कारणीभूत असतात. मग तुमचं त्या कंपनीबद्दल, त्याच्या व्यवस्थापनाबद्दल थोडंफार मागे पुढे मत असू शकतं. शेवटी इथे निखळ हरिश्चंद्र कोणीच नसतात. परंतु तरी सुद्धा हा जो एक सातत्याचा कल आणि नौर आहे तो आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे. एकंदरीतच रिलायन्सकडे बाजार गप्पाच्या या भागामध्ये पाहण्यामागची माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये केवळ फंडामेंटल अनालिसिस किंवा केवळ टेक्निकल अनालिसिस म्हणून एखाद्या स्क्रिप्टचा किंवा एखाद्या कंपनीचा विचार करून भागणार नाही, पण रूढार्थाने फंडामेंटल किंवा टेक्निकल मध्ये न बसणाऱ्या अशाही गोष्टींचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो हे लक्षात घेऊ. आपण विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचं उदाहरण पाहतोय.
एक उदाहरण किंवा तुलना म्हणूनच घेतो आणि बाजार गप्पांचा हा भाग संपवतो. एकेकाळची आपल्या देशातली IT सेक्टर मधली एक पूर्णपणाने मोठी आणि प्रख्यात कंपनी, ज्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं एक स्टँडर्ड आपल्या देशामध्ये एस्टॅब्लिश केलं, त्याचे जे मूळ प्रमोटर होते ते जेव्हा बाहेर पडले, त्यानंतर त्या कंपनीचं झालेलं स्वरूप, त्याच क्षेत्रातल्या दुसऱ्या कंपनीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फिलॉन्थ्रॉफीमध्ये असल्यानंतर सुद्धा पुढच्या पिढीकडे ट्रान्झिशन मध्ये जाताना त्या कंपनीच्या विषयी असलेल्या परसेप्शन मधला बदल आणि या तुलनेमध्ये अशा पद्धतीची फॅमिली काउन्सिलची केलेली घटना किंवा स्थापना हे मला फार महत्वाचं वाटतं. ती एक गुंतवणूक म्हणून तर महत्वाचं आहेच, एक अर्थकारण म्हणूनही जरूर महत्वाचं आहे, पण त्याच वेळेला केवळ एक गुंतवणूक म्हणून नव्हे तर आपल्या वैयक्तिक अर्थकारणामध्ये सुद्धा आवर्जून दखल घ्यावी असा हा घटक आहे. आणि म्हणून बाजार गप्पांच्या या भागामध्ये पुन्हा एकदा रिलायन्स हा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो. या सगळ्या दृष्टिकोनातनं वैयक्तिक अर्थकारण आणि वैयक्तिक गुंतवणुकीकडे आपण पाहत राहणं हे मला फार महत्वाचं वाटतं. अशा दृष्टिकोनातनं आज मी तिला तुमच्या माझ्या पोर्टफोलिओमध्ये जे काही शेअर्स असतील, ज्या कंपन्यांची विविध स्वरूपाची गुंतवणूक असेल, त्याच्याकडे डोळे उघडून पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण करोना नंतरच्या अर्थकारणामध्ये अशा पद्धतीचे घटक मध्यम ते दीर्घ काळामध्ये त्या त्या कंपनीची कामगिरी, ज्याला आपण परफॉर्मन्स असं म्हणतो, तेही नक्की बदलतील. आणि अशी जर व्यवस्था नसेल तर त्याच्याबद्दलचे आपले समज, ज्याला आपण परसेप्शन म्हणतो, तेही बदलावं लागेल का याचा विचार करू. असा विचार करून आपल्या गुंतवणुकीकडे आणि आपल्या वैयक्तिक कौटुंबिक अर्थकारणाकडे पाहिलं तर कदाचित निदान आपण आपल्या आपल्या अर्थकारणाचे मुकेश अंबानी होऊ याविषयी माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही. अशाही दृष्टिकोनातनं या योजनेचा विचार करा आणि या बाजार गप्पाच्या भागाला माझ्या आधीच्या बाजार गप्पांच्या भागांना जसा उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात तसा प्रतिसाद द्या. तुमचे विविध अभिप्राय, प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा. त्याच्या माध्यमातून मला बाजार गप्पाचे पुढचे भाग घेता येतील. अशा पद्धतीनं असा सहभाग आपला नोंदवण्यासाठी माझ्या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करा. बाजार गप्पा आणि ब्लॉग यालाही आपला जरूर प्रतिसाद द्या. मनपूर्वक धन्यवाद.